नमस्कार शेतकरी बंधूंनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सायंकाळच्या ठळक बातम्या. औरवाड परिसरात पिसाळलेल्या कोल्ह्याचा 7 शेतकऱ्यांवर हल्ला, वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी. रत्नागिरी जिल्ह्यात 6,557 घरकुलांना मंजुरी, तुम्ही अर्ज केला का? कन्यादान योजनेच्या जाचकाठी रत्नागिरी जिल्ह्यातील लाभार्थ्यांची कायम पाठ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बैलजोडीसाठी मोजावे लागतात 60,000 रुपये, बैल बाजाराचा अभाव. चंद्रपूरच्या जंगलातील वाघ, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडल्यास हिरवा कंदील. शिराळा तालुक्यात पावसाअभावी चारा टंचाई, जनावरांसाठी पाणी व चारा टंचाईचे संकट येण्याची भीती. वारणा प्रकल्पग्रस्तांना निर्वाह भत्ता, शासनाकडून लवकरच वितरण. दुष्काळ जाहीर पण सवलती कुठे लागू, संकटात होरपळणाऱ्या सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्या. साताऱ्यातील बाजारपेठेत मदिना खजुराला हजारोंचा भाव, यंदाच्या उपासाला महागाईची फोडणी. ज्येष्ठांना वयश्री योजनेमध्ये 3,000 रुपये मिळणार, कागदपत्रे तयार ठेवा. गॅस सिलेंडरमधून महिन्याला 100 रुपये वाचणार, वाशिम जिल्ह्यात 3 लाखावर गॅस जोडणी. साहेब, रब्बी हंगाम संपला, पावसाळ्यात अनुदान मिळेल का? 3,000वर लाभार्थी अनुदानापासून वंचित. लाठीपाडा धरणातून पहिले आवर्तन सोडले, साक्री तालुक्यातील 9 गावांना मिळणार लाभ. 86 ग्रामपंचायतीचा 89 लाखांचा कर थकला, गावाचा विकास होणार कसा? शिरसोलीत विमा कंपनीकडून सर्वे नाही, हेही पीक नष्ट होण्याची शक्यता. बार्शी तुळजापूर राज्य मार्गासाठी 346 कोटी मंजूर, पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत होणार रस्ता. निर्यातीच्या जहाजाला 6 तास विलंब, केळीच्या दरात 40% झाली घट, सोलापुरी केळीला 24 रुपयाहून 15 रुपये दर. भीमा नदी पात्रातील आंदोलन तूर्त मागे, उजनीतून सोलापूरसाठी सोडले पाणी. नगर जिल्ह्यात 78 पैकी केवळ 16 दूध संघांनी दिले अनुदानाचे प्रस्ताव. मार्च महिन्यात कादवा नदीपात्र कोरडे, दुष्काळाचे सावट गडद. गावामध्ये बिबट्याची दहशत, जनावरांवर हल्ले, नाशिक जिल्ह्यात 2 ठिकाणी घटना. दुष्काळी परिस्थिती, तरीही दुष्काळाचा नाही मिळाला निधी, तीव्रता आणखी वाढणार.